तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कोकणी दत्ता आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहेत. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला व्हिडिओ पाहता पण आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आता कढीपत्ता घेऊन मी जात आहे आमच्या रूममध्ये रेसिपी बनवण्यासाठी. आणि आजचं वातावरण पण बघा, एकदम आभाळ आला असं वाटतं की पाऊस पडल. आणि बघ, आपली पोल्ट्री पूर्ण पॅक केलेली आहे, या साईडनी त्या साईडनी, कारण आतमध्ये लहान पिल्लं आहेत, तर त्यांना लागते गरमी. थंडी लागली का त्यांना थंडी लागल्याच्या नंतर ते मरून वगैरे जातात, त्याच्यामुळे त्यांना एक हीट लागते. हीट लागण्यासाठी हे पूर्ण पॅक केलेलं आहे. आणि आतमध्ये लाईट्या वगैरे चालू आहेत. आणि हा बघा आमचा राजू. आमच्या गेटवर कोण आला का लगेच राजू भुकणार. राजू येच. गेटवर कोण पण येऊ दे का लगेच याचा भुंकायचा चालू होतो. चला मित्रांनो, मी आता बनवतोय पास्ता रेसिपी. त्या पास्ता रेसिपी एकदम शॉर्टकटनी, एकदम कमी टायमामध्ये आपल्याला बघायला मिळणार पास्ता रेसिपी. चुलीवरची चहा आमची बघा, ही चूल. थोडी चहा पिऊन घेतो. चहा पिण्याचा आनंद सकाळ सकाळ एकदम लय मस्त आणि एकदम भारी वाटतो. चहा पिऊन झालेला आहे. आता पुढची तयारी करावी आपण. आणि आज रात्री जवळजवळ 12-12:30 वाजता पावसाने हजेरी दिलेली आहे. एवढा काय पडला नाही, थोडा रिमझिम पडला आणि बंद झाला. मला वाटतं की या 2-3 दिवसात पाऊस दणका देणार जोराचा. तर हे बघा मित्रांनो, याच्या मी कढईमध्ये पास्ता टाकलेला आहे, त्यांना वाफेवर बॉईल करायला लागते. काय आमची गॅस नाही, त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं चुलीवरती करायला लागतं. युद्धाच्या कारणाने गॅस भेटायला पण मुश्किल झाले, त्याच्यामुळे आम्ही चुलीवरतीच आता बनवतो जेवण. मित्रांनो, एकदम बारीक कांदा कापलेला आहे. पास्ता रेसिपीसाठी असाच एकदम बारीक कांदा लागतो. हे बघा, मस्त की बॉईल झालेले आहेत ते. टाकलेला आहे आता तेल. मी आता मित्रांनो भाजलेलो आहे. थोडा माझ्यावर बघा तेलाचे थोडे उडालेले आहेत. तेल थोडंसं माझ्या उडालेलं आहे अंगावरती. आणि हा टाकलेला आहे कांदा.
गॅसवरती आणि चुलीवरची जेवण खायचं असलं ना तर चुलीवरती बेस्ट जेवण. आणि आपण नाश्ता कधी आपल्याजवळ गॅस आहे म्हणून त्याच्यावरती आपण नाश्ता बनवतो, पण त्या नाश्त्याची टेस्ट आणि चुलीची टेस्ट खूप फरक आहे. हा बघा कांदा पण एकदम लाल झालेला आहे. तर आणि कमेंट मध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. एकदम सोप्या आणि एकदम शॉर्टकट लवकर होईल अशा पद्धतीने आपण पास्त्याची रेसिपी बनवत आहे. आपल्या चॅनलला मित्रांनो जवळजवळ 1200, 1500, 2200 असे व्ह्यूज येतात. म्हणजे एवढी पब्लिक बघते, पण त्या पब्लिक व्हिडिओ बघते पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपले नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो कांदा मस्त की लाल झालेला आहे आणि या कांद्यामध्ये मी टाकतोय हळदी, टाकलेली आहे हळदी. आणि असं काय नाही बा आम्हाला असा चम्मचच पाहिजे हळदी टाकण्यासाठी, आमचा अंदाज आहे. आणि हे बघा हे मॅगी मसाला आहे, मॅगी मसाला आहे. दोन्ही मॅगी मसाला मी याच्यात टाकणार आहे कांद्यामध्ये. मस्त कट करून घेतलेले आहे यांना. मॅगी मसाला मस्त की भाजून घ्यायचा. थोडासा आपला लाल मसाला टाकायचा, मिरची पावडर मसाला लाल. थोडंसं मीठ टाकायचं. एकदम हलका थोडासा पाणी. हा बघा आपला पास्ता आहे, तो टाकत आहे त्याच्यामध्ये. एकदम मसाला लागलेला आहे. पूर्ण बघा असं एकदम कलर मस्तपैकी आलेला आहे आपल्या पास्त्याला. आणि आपण आता खाऊन बघूया त्याची टेस्ट, जी टेस्ट आहे ती कशी झालेली आहे.
हे आपण खाल्ल्याच्या नंतर समजणार. आणि आपला पास्ता रेडी झालेला आहे. जास्त काही मेहनत नाही लागत, एकदम शॉर्टकट पद्धतीने होऊन जातो. झालेलं आपलं काम. बघा आपला पास्ता एकदम मसाला वगैरे लागलेला आहे, त्याला एकदम भारी लागणार. आता चला या. आणि मित्रांनो काय लाईट गेलेली आहे. आणि हे बघा मित्रांनो आहे फणसाचा पान. आणि या फणसाच्या पानमध्ये आम्ही घेणार आहे खायला. घेतलंस ना? घे काढ. कसा झालाय रे? चांगला आलाय. सुंदर. मित्रांनो मी आता खाऊन बघतो कसं टेस्ट लागते ती आपल्या पास्त्याची. एकदम भारी झालेला आहे मित्रांनो. आपला एक हा व्हिडिओ बघून पास्ता रेसिपी कसा बनवलेला आहे पास्ता, तो व्हिडिओ बघून आपण तुमच्या घरामध्ये ट्राय करा पास्ता बनवण्याचा. आणि एक नंबर भारी लागतो, एकदम जबरदस्त. तर मित्रांनो तोपर्यंत बाय बाय.